एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. त्यांच्या तिघांचे एकूण गुण 83 आहे. कोणाचे? रमेश, गुरुदास आणि लीला तिघांच्या गुणांची बेरीज 83 आहे. मग आपल्याला शोधायचं गुरुदासला मिळालेले गुण. गुरुदासला किती मार्क मिळाले ते आपल्याला शोधायचे. ऐका आता, यामध्ये आपल्याला काय शोधणं गरजेचं आहे? सुरुवातीला आपल्याला या गणितामध्ये रमेशचे मार्क माहिती आहे बघा. रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. रमेशचे मार्क माहिती आहे आपल्याला, गुरुदासपेक्षा 15 जास्त, म्हणजे रमेशचे मार्क आपल्याला माहित आहे. लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले म्हणजे लीलाचे पण माहिती आहे आपल्याला, पण आपल्याला माहित नाही गुरुदासचे मार्क. मग गुरुदासला काय म्हणायचं? ज्याचे मार्क माहित नाही त्याला म्हणायचं एक्स. गुरुदासचे गुण मानले आपण एक्स, कारण आपल्याला ते माहितच नाही. रमेशचे मार्क सांगा मला आता. रमेशचे, गुरुदासचे आपल्याला मिळाले एक्स. रमेशचे गुण आहेत मुलांनो, रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. गुरुदास म्हणजे एक्स. गुरुदास म्हणजे एक्स. मग रमेशचे मार्क किती आहे? गुरुदासपेक्षा 15ने जास्त. मग एक्स अधिक 15 लिहायचं रमेशला. रमेशला काय, रमेशचे गुण काय मिळाले आपल्याला? एक्स अधिक 15. तुम्ही म्हणाल एक्स अधिक 15 का लिहिलं? कारण तेथे वर्णन केलेलं आहे. रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. 15 गुण जास्त मिळाले म्हणजे एक्स अधिक 15 असं वर्णन आपण ते गणितीय भाषेत लिहायचे. ओके, पुढे बघा आता. पुढे कोणाचे मार्क आहेत? लीलाचे. लीलाला गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. लीलाला गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. गुरुदास म्हणजे एक्स, कमी मिळाले म्हणजे एक्स वजा 7. हे झाले तिघांची गुण आपल्याला मिळाले. तिघांच्या गुणांची बेरीज किती आहे? 83. चला तिघांच्या गुणांची बेरीज. गुरुदासचे एक्स, रमेशचे एक्स अधिक 15 अधिक लीलाचे एक्स वजा 7. तिघांच्या गुणांची बेरीज आपल्याला मिळाली 83. बघा, तिघांच्या गुणांची बेरीज 83 आपण लिहिली आणि तिघांचे गुण गणितीय भाषेत आपण लिहिलेले आहे एक्स अधिक 15 अधिक एक्स वजा 7. आता एक्स 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 ची बेरीज करा. एक्स 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 किती झाले? 3x. 15 मधून 7 वजा करा. 15 मधून 7 वजा करा. 15 मधून 7 गेले, हे राहिले 8. इकडे मिळाले आपल्याला आहे ते 83. आता काय करायचं? पदावली जी असते ती सोडवायची. आपल्याला शोधायचा आहे एक्स. आता काय करू आपण? 83 ला आहे तसं ठेवा. अधिक 8 इकडे आल्यावर उजव्या हाताला आल्यावर होतोय -8. बघा, अधिक 8 इकडे आल्यावर होतोय -8 आणि 3x ला आपण सध्या आहे तसं ठेवलं. 3x बरोबर 83 वजा 8 किती? 3x बरोबर 75. तुम्हाला शोधायचा आहे एक्स. माहित नसलेले गुरुदासचे मार्क तुम्हाला शोधायचे. मग एक्स ला समोर ठेवा. 75 ऍज इट इज ठेवायचा.
हा 3 गुणाकारामध्ये आहे, इकडे आल्यावर तो गेला भागाकारामध्ये. त्याला उजव्या हाताला घ्यायचं, राईट हँड साईडला. 3 आणि 75ला भागितलं, उत्तर आलं 25. गुरुदासचे मार्क आपल्याला मिळाले 25. कोणाचे? गुरुदासचे. आपल्याला उत्तर मिळालं 25. पण आपण बाकीचे दोघांचे पण मार्क शोधू. कोणाचे? रमेशचे आणि लीलाचे. आपल्याला उत्तर मिळालं 25. हे आपलं फायनल उत्तर आहे. पण आपल्याला आता गणितच शिकतोय आपण, तर बाकीच्यांचे पण मार्क माहीत पाहिजे ना आपल्याला. मग आपण तेही माहिती करून घेऊया. रमेशचे मार्क आपल्याला शोधायचे. आपल्याला एक्स म्हणजे काय मिळालं? 25. आपल्याला एक्स काय मिळालं? 25. एक्स म्हणजे कोण? गुरुदास. एक्स म्हणजे 25 मिळालं, तर मग रमेशचे मार्क काय आहे? x + 15. एक्स म्हणजे कोण? 25. 25 + 15. रमेशचे मार्क मिळाले आपल्याला 40. लीलाचे मार्क आपण याच प्रकारे शोधायचे. लीलाचे मार्क आपण काय लिहिले होते? x - 7. आता एक्स म्हणजे कोण? गुरुदास. 25 - 7 करा. लीलाचे मार्क आपल्याला मिळाले 18. तिघांच्या गुणांची बेरीज करा. 40, 18 आणि 25, 83 त्यांची बेरीज होते. ओके. या गणितामध्ये काय शोधावं लागतं माहितीये? ज्याचे गुण आपल्याला माहित नाही त्याला म्हणायचं एक्स, आणि बाकीच्यांची तुलना त्या माहित नसलेल्या गुणांबरोबर करायची असते. आता बघा, करीमने एका परीक्षेत रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. करीमचे गुण माहिती बघा आपल्याला, रहीमपेक्षा 15ने जास्त. मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले. मदनचे पण मार्क आपल्याला माहिती आहे. मदनचे मार्क काय आहे? रहीमपेक्षा 10 गुणाने कमी. तिघांना एकूण 110 गुण मिळाले. मदन, रहीम आणि करीम तिघांना 110 गुण मिळाले. तर करीमचा स्कोर काय होता? म्हणजे तुम्हाला करीमचे गुण शोधायचे आहे. कोणाचे? करीमचे. तर आता यामध्ये कोणाचे गुण आपल्याला माहित नाही. मला पटकन एव्हरीवन मध्ये सांगा, 2-4 मुलांनी. कोणाचे गुण आपल्याला यामध्ये माहित नाही? शर्वरी, कोणाचे गुण माहित नाही मी विचारलंय. सिद्धेश कापशे, दिसतंय ना? जय राऊत, बरोबर. जय राऊत, मी सांगतो बघ. रहीमचे गुण आपल्याला माहित नाही. रहीम बरोबर तुलना केलेली आहे. रहीमचे गुण माहित नाही. रहीमला मानायचं एक्स. ज्याचे गुण आपल्याला माहित नाही त्याला आपण एक्स मानतो. करीमचे गुण काय होतील? बघा, करीमचे गुण काय होतील. रहीमला जर एक्स मानलं, ज्याचे गुण माहित नाही त्याला एक्स मानायचं. रहीमचे गुण बघा, एक्स. करीमने एका परीक्षेत रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. एक्स पेक्षा 15 जास्त. x + 15 करीमचे गुण. पुढे आहे मदन. मदनचे गुण शोधायचे आपल्याला आता. रहीमपेक्षा 10 गुण कमी. म्हणजे मदनचे मार्क आहेत x - 10. तिघांच्या गुणांची बेरीज किती आहे? रहीम, करीम, मदन तिघांच्या गुणांची बेरीज आहे 110. बघा, रहीमला म्हणायचं एक्स, करीमचे x + 15, मदनचे x - 10. तिघांच्या गुणांची बेरीज 110. आता एक्स 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 समचल, तिघांची बेरीज 3x, बरोबर. +15 - 10 +5 होतात. 15 मधून 10 गेले, 5 राहिले. हे समोर 110. बघा, आता तुम्हाला सांगितलंय 110 ऍज इट इज ठेवायचा. +5 इकडे गेल्यावर होतोय -5. 3x बरोबर 110 मधून 5 गेले, हे राहिले 105. तुम्हाला शोधायची एक्स ची किंमत. एक्स ला समोर ठेवलं,
105 ऍज इट इज घेतले. भागाकार गुणाकारात असलेले 3 भागाकारात गेले. 3ने 105 ला भागितलं, हे आलं उत्तर. एक्सचं उत्तर मिळालं आपल्याला 35. एक्स म्हणजे कोण? रहीम. रहीमचे मार्क आपल्याला मिळाले 35. पण तुम्हाला शोधायचे करीमचे. आपण एक्स शोधला म्हणजे रहीम शोधला. करीमचे गुण काय बघा. करीम तिकडे सांगितलंय x+15. एक्स म्हणजे कोण? एक्स म्हणजे 35. रहीम. 35+15. करीमचे गुण मिळाले 50. आता करीमचे 50 मिळाले आपल्याला, आपलं उत्तर आलं 50. पण आता गणितात आपल्याला बाकीच्या गोष्टी पण माहित असाव्या. मदनचे मार्क पण आपण शोधून घेऊया. आता मदनचे मार्क काय आहे? मदनचे मार्क आहे x-10. हा x-10 ठेवला. एक्स म्हणजे कोण? 35. आणि हा -10. मदनचे 25, करीमचे 50 आणि रहीमचे 35. आपल्याला विचारले ते करीमचे. कधी कधी ते मदनचे पण मार्क विचारतील, ते सांगता आले पाहिजे आपल्याला. ओके. जोसेफने एका परीक्षेत अमितपेक्षा 8 गुण अधिक मिळवले. अमितपेक्षा 8, जोसेफला जास्त गुण आहेत. कुमारने अमितपेक्षा 12 गुण, इथे काय आहे? कमी असेल इथे. कुमारने अमितपेक्षा 12 गुण कमी मिळविले. कमी असेल इथे, कमीच आहे. त्यांना एकूण 205 गुण मिळाले. किती मिळाले त्यांना? हा नाही, कुमारने अमितपेक्षा 12 गुण अधिक, या इथे अधिक आहे. हे अधिकच राहू द्या, जास्त. तर कोणाचे गुण माहित नाही ते पटकन सांगा मला, 2-3 जणांनी पटकन. या गणितात कोणाचे गुण आपल्याला माहित नाही? नेहा पावरा, पार्थ किरडे. अजूनही बऱ्याच मुलांना गोंधळ आहे. ऐका, नीट जरा ऐका. या गणितामध्ये आपल्याला अमितचे गुण माहित नाही. मग अमितच्या गुणांना आपण म्हटलं एक्स. गणितात विचारलंय काय? गणिताची जी भाषा आहे त्यामध्ये आपल्याला लक्षात येतंय गणिताच्या वाक्यांवरनं. अमितचे गुण आपल्याला माहित नाही, बाकीच्यांचे माहित आहे. अमितला मानला आपण एक्स. जोसेफचे मार्क किती होतात मला सांगा. जोसेफ अमितपेक्षा 8 गुण कमी मिळवले. कमी. 8 गुण कमी. मग जोसेफला काय लिहिणार मला सांगा, पटकन सांगा. जोसेफला काय लिहिणार संयुक्ता? अरे मी जोसेफ बद्दल विचारलंय, जोसेफचे मार्क. शर्वरी पंचगल्ले, नेहा पावरा, जय राऊत, व्हेरी गुड. जोसेफचे मार्क होतील वैष्णवी बुडके, x-8. अमित पेक्षा कमी ना, म्हणून x-8 लिहिलंय आपण. आता कुमारचे मार्क काय होतील? कुमारचे मार्क होतील अमित पेक्षा 12 गुण अधिक मिळवले. x+12. अमितचे मार्क, तिघांच्या गुणांची बेरीज. x म्हणजे अमित, x-8 म्हणजे जोसेफ, x+12 म्हणजे कुमार. तिघांच्या गुणांची बेरीज 205. x किती होतात? 3x. -8 आणि +12 झाले +4. 3x बरोबर 205. आता 3x ला समोर ठेवलं. 3x ला समोर ठेवलं. हा 205 ऍज इट इज घेतला. +4 इकडे गेल्यावर -4 झाला. काय मिळतं आपल्याला? 3x बरोबर 201. मग शोधायचं आपल्याला एक्स ला समोर ठेवलं. 201 ऍज इट इज ठेवायचा. गुणाकारात असलेला 3 इकडे भागाकारामध्ये जातोय. 3ने 201 ला भागितलं, उत्तर आलं 67. एक्स म्हणजे अमित. अमितचे गुण मिळाले आपल्याला 67. आपल्याला शोधायचा जोसेफचे मार्क. आता जोसेफचे मार्क x-8 आहे.
जोसेफचे मार्क x-8 आहे. जोसेफचे x-8. एक्स म्हणजे किती? 67 - 8. जोसेफचे मार्क मिळाले आपल्याला 59. या गणितात जोसेफचे मार्क आपल्याला उत्तर मिळतंय 59. पण आपण कुमारचे मार्क पण शोधूया. माहित पाहिजे आपल्याला कुमारचे मार्क काय होतील? x+12. एक्स म्हणजे कोण? अमित. 67 त्यात मिळवले 12, हे झाले 79. बघा, अमितचे मार्क, कुमारचे मार्क 79, जोसेफचे 59 आणि अमितचे 67. तिघांच्या गुणांची बेरीज करा, उत्तर मिळेल आपल्याला 205. ओके.